उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांवर टीका केली। जेनझीनं सरकारला गुडघ्यावर आणल्याचं ठाकरे म्हणाले। कोरोना काळात फेसबुक लाईव्हवरून आपल्यावर टीका होत होती, पण आता जेनझीमुळे सरकार इंस्टाग्रामवरून सुरू असल्याचा टोला ठाकरेंनी लगावला। शिवाय मोदींना फुटीर खासदारांना भेटायला वेळ, शहांना मुंबईत यायला वेळ, पण संसदेत जात नाही असं म्हणत शहा मोदींवर उद्धव ठाकरेंनी टीका केली। मला एका गोष्टीचं वैषम्य वाटतं की या पिढीला आधार देण्याऐवजी त्यांच्यावरती अत्यंत निर्घुणपणाने अत्याचार केले गेले आणि एवढं केल्यानंतर त्यांच्याबरोबर बोलण्याची पंतप्रधानांची तयारी नाहीये, त्यांच्याबरोबर बोलण्याची गृहमंत्र्यांची हिंमत नाहीये। आज संपूर्ण विरोधी पक्ष आणि संपूर्ण देश पंतप्रधानांकडून आणि गृहमंत्र्यांकडून उत्तर मागतोय की अत्याचार तुम्ही का केलेत आणि कशासाठी केले। एका मंत्र्याचा राजीनामा घेतला म्हणून हा काही प्रश्न सुटत नाही, तर संपूर्ण सिस्टीम म्हणजे सरकार आता बदललं गेलं पाहिजे। पंतप्रधानांना आपल्या देशाचे जे भाग्यविधाते आहेत त्या तरुणांना ते भेटत नाहीत। अगदी रात्री मध्यरात्री एकदम काय ते फ्रेंड्स म्हणून त्यांना इंस्टाग्रामवरून संदेश देतात। कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा मी फेसबुक लाईव्ह करत होतो तेव्हा मला जे उपदेश देत होते की फेसबुकवरून सरकार चालत नाही, आता इंस्टाग्रामवरून सरकार चालवण्याची वेळ आलेली आहे। एवढे यांची आता हालत खराब झालेली आहे। जे काँग्रेसला जमलं नाही गेल्या 60-65 वर्षात त्यावेळेला ते यांनी करून दाखवलं, कारण काँग्रेसने एवढ्या शिव्या त्यांच्या डोळ्या देखत कधीच खाल्ल्या नव्हत्या। तेवढ्या शिव्या आणि नालस्ती पंतप्रधान माननीय पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या वाटेला आलेल्या आहे। दिल्लीतील पंतप्रधान मोदी आणि खासदारांच्या भेटीवर उद्धव ठाकरेंनी टोला लगावला। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी सुरू असताना खासदार मोदींना भेटण्याचं कारण काय, असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला। मोदी महाशय या गद्दारांना सांगतायत की भिवू नकोस, मी तुमच्या पाठीशी आहे। म्हणजे हे एक म्हणजे फार विचित्र आहे। ही जर का बंद दाराची चर्चा असेल तर बंद दाराच्या चर्चेतलं नेमकं हे वाक्य बाहेर आणण्याचं कारण काय की कोणावरती कोणाला तुम्ही संदेश देताय। कोर्टात सुनावणी सुरू असताना हे गद्दार त्यांना जाऊन भेटण्याचं कारण काय। ही धमकी वजा संदेश सुप्रीम कोर्टाला मोदींनी दिलाय, अमित शहानं दिलेला आहे, देवेंद्र फडणवीसांना दिलेला आहे की प्रशासनाला दिलेला आहे, नक्की कोणाला दिलेला आहे। आणि माझं मत आहे अनिल देसाई इकडे बसलेत, अनिल खात्रीनं माननीय सुप्रीम कोर्टाकडे सुद्धा सादर करा की हे असं वातावरण निर्माण केलं जाते। उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर केलेल्या टीकेला भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी उत्तर दिलं। देशात मतलबी वारे वाहत आहेत। देशातली सध्याची स्थिती पाहता वादळापूर्वीची शांतता असल्याचं भाकीत उद्धव ठाकरेंनी केलं, तर मतलबी राजकारणाची सुरुवात उद्धव ठाकरेंनी केल्याचं नवनाथ बन म्हणाले। तर शिवसेना खासदार ज्योती वाघमारेंनीही उद्धव ठाकरेंना एवढी कशाची भीती वाटते असं म्हणत ठाकरेंवर टीका केली। सध्या देशात म्हणजे आपण आता पावसाळा सुरू आहे, शाळेमध्ये असताना मतलई वारे हा एक वाऱ्यांचा प्रकार ऐकला होता की जे संध्याकाळी आणि सकाळी जमिनीवरून समुद्राकडे जातात आणि जमीन थंड होते। आपल्या देशात राजकारणात सध्या मतलबी वारे सुरू आहेत, जे विरोधी पक्षाकडनं सत्ताधारी पक्षात जातात आणि त्यांना असं वाटतं की विरोधी पक्ष थंड होतात, पण आम्ही काही थंड होणारतले नाही। देशातली परिस्थिती पाहिली तर कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे आणि ही वादळापूर्वीची शांतता आहे असं एकूण चित्र या देशात आहे। उद्धवजी ठाकरे, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मतलबी वाऱ्याची सुरुवात तुम्ही केली, भारतीय जनता पार्टी सोबत युती केली आणि 2019 साली फक्त मुख्यमंत्री पदासाठी मतलबी वारे वाहून घेतले आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलात। बाळासाहेब ठाकरे यांचे विचार देखील तुम्ही सोडून दिले, त्यामुळे खरे मतलबी तुम्ही आहात। मोदीजी कुणालाही घाबरत नाहीत। तुम्ही मातोश्रीचे दरवाजे बंद केलेत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे दरवाजे खासदारांसाठी सदैव उघडे आहेत। उद्धव ठाकरेंना इतकी का भीती वाटतेय? त्यांना अलीकडे कशावरतीच विश्वास नाहीये, त्यांना फोमो झालाय जनजीच्या भाषेमध्ये। त्यांना इतका फिअर, इतकी भीती वाटतेय ना की अहो न्यायालयावरती तुमचा विश्वास नाही, म्हणजे त्यांचा कपिल सिब्बलांवरती विश्वास आहे परंतु या देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास नाहीये का? त्यामुळे मला वाटतं की त्यांनी अशी प्रत्येक गोष्टीत ही जी शंका घेत आहेत ना,
इथं कुठंतरी त्यांच्या पराभूत मानसिकतेचं लक्षण मला दिसतंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींच्या भेटीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी टीका केली. नरेंद्र मोदीच शिंदेंच्या पक्षाचे प्रमुख आहेत असा टोला राऊतांनी लगावला. एकनाथ शिंदे हे सुद्धा पंतप्रधानांना भेटलेले आहेत. काय काम काय आहे त्यांना? त्यांची जवळपास तासभर चर्चा झालेली आहे. अहो ते दिवसभर त्यांच्या बेडरूम मध्ये बसतील. काम काय मला सांगा. सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे त्याच्यामुळे ते तंग आहेत. झोप लागत नाही त्यांना. बरं ते त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत ना. नरेंद्र मोदी एकनाथ शिंदेच्या पक्षाचे प्रमुख आहेत. शहा आणि मोदी त्यांची कंपनी आहे ती. शिंदे गट ही मोदी शहांची सिस्टर कन्सर्न आहे, कंपनी आहे. जावं लागतं हिशोब द्यायला. दिल्लीत काल एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीचा फोटो ट्विट करत महाराष्ट्र काँग्रेसनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली. एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विठ्ठलाची मूर्ती भेट वस्तू म्हणून दिली. मात्र यावेळी पायातील बूट न काढल्याची पोस्ट महाराष्ट्र काँग्रेसनं करत शिंदेंवर टीका केली. शिंदेंच्या खासदारांपाठोपाठ शरद पवारांचे खासदार देखील पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. दिल्लीत सोमवारी सकाळी 11 वाजता ही भेट होईल. राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळ सदृश परिस्थितीच्या अनुषंगानं ही भेट होत असल्याची माहिती आहे. माननीय प्रधानमंत्र्यांनी आम्ही 8 खासदारांना सोमवारी पार्लमेंटच्या त्यांच्या ऑफिसमध्ये वेळ दिलेली आहे. 11 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या 8 खासदार माननीय प्रधानमंत्र्यांना महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी आम्ही भेटणार आहोत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी सुनेत्रा पवारांबाबत काँग्रेसनं केलेल्या ट्विटवरून सुरू असलेल्या वादावर स्पष्टीकरण दिलं. मी सुनेत्रा पवारांना फोन केला होता पण संपर्क झाला नाही. बारामती पोटनिवडणुकीच्या वेळी मी त्यांचे 5 वेळा फोन घेतले होते असं सकपाळांनी म्हटलं. तर गुंगी गुड्या म्हटल्यावरून आम्ही खेद व्यक्त केला. आमचं ट्विट येणाऱ्या काळात खोटं ठरावं अशी आमची इच्छा आहे. सध्या अपमान झाल्याचा कांगावा केला जातोय. आमची टीका ही व्यक्तिगत नव्हती असं स्पष्टीकरण सकपाळांनी दिलं. या दरम्यानच्या काळात सुनेत्राजींना फोन लावण्याचा देखील खूप प्रयत्न केला पण माझा त्यांच्याशी संवादही होऊ शकला नाही की हा गैरसमज आहे. याला व्यक्तिगत स्वरूपामध्ये आपण कृपया घेऊ नका. ही एक खेळकर आणि थोडी राजकारणातली सभ्यतपणा जो आहे हा जोपासला पाहिजे या मताचा मी निश्चित आहे. आणि हे सगळं सांगताना मला आपल्याला हेही सांगू द्या की बारामतीची पोटनिवडणूक होत असताना याच उपमुख्यमंत्री महोदयांनी 5 वेळेस माझ्याशी संपर्क साधला. मी 5ही वेळा त्यांच्याशी अत्यंत सभ्यतेने आणि एक चांगला संवाद झाला. सकपाळांनी सुनेत्रा पवारांना गुंगी गुड्या संबोधल्यानं सुरू असलेल्या वादात सुप्रिया सुळेंनी उडी घेतली. कुणाचा अपमान होईल असं कोणी बोलू नये असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुनेत्रा वहिनींबद्दल एक स्टेटमेंट काँग्रेसने केलं ते अयोग्यच होतं. मी स्वतः काँग्रेसच्या लीडरशिपशी बोलले आणि मी काँग्रेस लीडरशिपचे जाहीर आभार मानते. त्याचं कारण असं की मी काँग्रेसच्या लीडरशिपशी बोलल्यानंतर अर्ध्या तासातच काँग्रेसने त्यांचा स्टँड क्लिअर केला आणि हे स्थानिक सोशल मीडियाची त्यांची कोणती स्थानिक महाराष्ट्रातली त्यांच्याकडून झालेलं आहे. हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं मत नाही. आणि देशाच्या काँग्रेसच्या लीडरशिपने क्लिअर केलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं महाराष्ट्रातली काँग्रेस आणि देशाची काँग्रेस याच्यामध्ये वेगळी मतं आहेत. आणि केंद्रातल्या काँग्रेस पक्षाने स्पष्ट भूमिका केली की कुठल्याही महिलेबद्दल कशाला आपण कुठल्याही व्यक्तीबद्दल असं का बोलावं. टीका करायला मराठी भाषामध्ये खूप ताकद आहे. राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी प्रशांत किशोरांच्या नियुक्तीवरून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवर सावध प्रतिक्रिया दिली. वरिष्ठ पातळीवर निर्णय होतो. सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. अध्यक्षाला जे सोयीचं असेल त्यानुसार त्या नियुक्त्या करत असतात. या पद्धतीनं सुनेत्रा पवार काम करत असल्याचं चिखलीकर म्हणाले. तर प्रशांत किशोरांची नियुक्ती बळकटीसाठी केली असेल असा सावध पवित्रा चिखलीकरांनी घेतल्याचं पाहायला मिळालं. वरिष्ठ पातळीवर या सगळ्या गोष्टीचा निर्णय होतो. आदरणीय सुनेत्रावहिनी पवार या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि अगोदरच्या काळामध्ये स्वर्गीय अजितदादा पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष होते. जेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष बदलला जातो तेव्हा राष्ट्रीय अध्यक्षाला जे काही सोयीचं होते त्या पद्धतीनं
नियुक्त्या होता. ही आजपर्यंतची परंपरा आणि पद्धत आहे. प्रशांत किशोर यांना पक्षाने सल्लागार म्हणून नेमलं असेल. एखादी गोष्ट संघटना वाढविण्यासाठी, संघटना बळकट करण्यासाठी आणि सल्लागार असणं आवश्यक आहे असं पक्षाला वाटल्यामुळे त्यांची नियुक्ती केली. शेवटी राष्ट्रीय अध्यक्षांनी जो निर्णय घेतला तो सर्वांना मान्य करावा लागेल. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्या रायगडच्या 1 दिवसाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करतील. माणगावमध्ये रखडलेल्या बायपासची आणि रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतील. याशिवाय माणगाव, पेण आणि पनवेल येथे मनसेच्या नवीन पक्ष कार्यालयाचं उद्घाटन राज ठाकरेंच्या हस्ते होणार आहे. साहेबांच्या स्वागतासाठी अगदी आपला कोकणचा फेमस खालूबाजा, त्याच्यानंतर ढोल ताशा पथक, DJ सिस्टम आणि तुतारी, हे जेवढं जे काय आम्हाला करता येईल त्या सगळ्यांची तयारी झालेली आहे. पूल बांधले ते 3-3, 4-4 महिन्यात पडायला लागलेत. त्याच्यानंतर सर्व्हिस रोडची जी परिस्थिती आहे, हे सगळ्याकडे सरकारचं, आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधींचं लक्ष नाही आहे. ठेकेदार बिलं पास करून घेत आहेत आणि लोकांनी ब्रिजवरनं पडायची वेळ आली गाड्यांना. आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर ह्या अधिकाऱ्यांना जी माज मस्ती आलेलं आहे हे नॅशनल हायवेच्या, त्यांची माज मस्ती ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता जिरवल्याशिवाय राहणार नाही. सर्वोच्च न्यायालयानं अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय जातींमधील उपवर्गीकरण आणि आरक्षणाला मान्यता दिली. याच न्यायानुसार मराठा समाजालाही मागास म्हणून स्वतंत्र आरक्षण दिलं जाऊ शकतं, अशी भूमिका शुक्रवारी राज्य सरकारच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयात मांडण्यात आली. निवृत्त न्यायमूर्ती MG गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मागासवर्ग आयोगाच्या आधी मराठा समाज मागास आहे की पुढारलेला याचा कोणीही सखोल अभ्यास केला नव्हता, असा दावा सुनावणी दरम्यान राज्य सरकारनं उच्च न्यायालयात केला. सोलापूरमध्ये बोलताना मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला. आपल्याला अटक करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा डाव असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. देवेंद्र फडणवीसांनी सगळे डाव करून बघितले. आता शेवटचा डाव काहीतरी आल्यावर हल्ला करायचा किंवा मला अटक करायची, याला कुठंतरी काहीतरी दगडफेक झाली पाहिजे, रोड बंदोबस्त काढायचा. ही पत्रकार आमच्या सोबत आहे. धाराशिवच्या बाउंड्री पर्यंत रोड बंदोबस्त होता, तिथून पुढे रोड बंदोबस्त उठवला. मला रात्री कळायला सकाळी यशस्वी झाला. मी खोटं कधीच माहिती देत नाही. आणि तू अटक करायला कोण येणार, तू नुसतं ई, मग तुला मराठी काय असते सांगते ते बाकीचे भेटेत. ईडीचं भेव वाटत, आमच्याचं भेव वाटतं, माझ्याजवळ काय घंटे ईडीला भेडीला, तू नुसतं पडून येईन, तू अटक करून दाखव, मग मराठ्यात तुला कळण राज्यात काय. पुण्यामध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला होता. आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वात शाहीर अमर शेख चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघाला. या मोर्चात मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाले होते. झारखंडमधील रांचीमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन 15व्या दिवशीही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर CJPचे संस्थापक अभिजित दिपके उद्या रांचीला जाण्याची शक्यता आहे. विद्यार्थी गेल्या 15 दिवसांपासून रस्त्यावर उतरून आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत, त्यामुळे झारखंडमध्ये तणावाचं वातावरण दिसतं. अभिजित दिपके या दौऱ्यात आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. नीट पेपरफुटी प्रकरणातील CBIच्या चार्जशीटमधून अनेक धक्कादायक माहिती ही समोर आली आहे. आरोपींनी माहिती लपवण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपचा वापर केला. त्यापैकी एका ग्रुपचं नाव नीट 2026 तर दुसऱ्या ग्रुपचं नाव FIFA वर्ल्ड कप 2026 ठेवलं होतं. हा ग्रुप बायोलॉजी क्लासेसचं वेळापत्रक आणि माहिती शेअर करण्यासाठी तयार करण्यात आला होता. पुण्याच्या मनुषा मांढरे यांनी नोव्हेंबर 2025 मध्ये 8 विद्यार्थ्यांचा ग्रुप तयार केला होता. ओळख लपवण्यासाठी आरोपींनी सांकेतिक नावं वापरली. NTAच्या मास्टर सेटसाठी कैलाश आणि शिवालिक या कोडवर्डचा वापर करण्यात आला होता. या चार्जशीटमुळे पेपरफुटीचं जाळं किती संघटित होतं हे आता उघड झालंय. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंदिर ट्रस्टच्या गेल्या 5 वर्षातील देणगी आणि दान संकलनाची सखोल तपासणी करण्याचे निर्देश दिले. 23 ते 26 या कालावधीतील देणगी संकलनातील चढउतारांवरून ही चौकशी सुरू करण्यात आली आहे. नवी मुंबई खारघरमध्ये मेघालय हाऊससाठी भूखंड हस्तांतरण सोहळा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा हे उपस्थित होते. हा प्रकल्प दोन्ही राज्यांमधील संबंध दृढ करणार आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यक्रमाला गैरहजर होते. मिलिंद देवरा, महेश वाल्दी, अनिकेत तटकरे हे मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
सरसंघचालक मोहन भागवतांच्या कार्यक्रमाला ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवेंनी उपस्थिती लावली। बुलढाण्याच्या खामगावमधील एका आदिवासी निवासी शाळेच्या कार्यक्रमासाठी सरसंघचालक मोहन भागवत हे मार्गदर्शनासाठी आले होते। या कार्यक्रमाला अंबादास दानवेही उपस्थित होते। जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडून वायबी चव्हाण सेंटरमध्ये 3 दिवस वनरंग या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाचं उद्घाटन काल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते पार पडलं। या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित आहेत, तर उद्या म्हणजे तिसऱ्या दिवशी जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्याचे राज्यपाल विष्णुदेव शर्मा हे देखील उपस्थिती दर्शवणार आहेत। आयोजित केलेला कार्यक्रम याच्याबद्दलचा उत्सुकता माझ्या मनात आणि मला समजलं नाही की आज या ठिकाणी त्यांच्या सूचनेला येऊ शकलो। नाशिक महापालिकेतील महासभेत खड्ड्यांवरून विरोधक आक्रमक झाले। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक रुग्णवाहिकेमध्ये बसून महापालिकेच्या महासभेत दाखल झाले होते। रुग्णवाहिकेमध्ये बसून प्रतिकात्मक आंदोलन करत नगरसेवकांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली। राष्ट्रवादी पाठोपाठ ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवकही डोक्याला पट्टी, हाताला बँडेज बांधून सभागृहात पोहोचले होते। 8 ते 10 दिवसात महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला। नंदुरबारमधून एक धक्कादायक आणि गंभीर बातमी समोर आली। नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचार आणि पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। रायसिंगपुरा इथे 22 वर्षाचा चेतन प्रकाश कोळीला 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। या प्रकरणात तब्बल 51 अल्पवयीन पीडित समोर आल्या। न्यायालयात 649 व्हिडिओ आणि 1000 पेक्षा जास्त फोटो सादर करण्यात आले। आरोपीच्या मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये आणखी व्हिडिओ असण्याची शक्यता आहे। पीडितांमध्ये काही तरुणांचाही समावेश असल्याचं समोर आलं। तर 2022 ते 6 ऑगस्ट 2026 या दरम्यानच्या काळात अत्याचार करण्यात आल्याचं समजतंय। पीए विजय टिकारे याला देखील अटक केलेली आहे। त्याच्याकडे यश टिकारे याला देखील अटक केलेली आहे आणि त्याच्याकडे ज्या काही क्लिप आहेत ते देखील आपण ऑडिओ क्लिप त्याचं पेनड्राईव्ह त्याच्याकडून आपण जप्त करून घेतलेला आहे। त्याचबरोबर त्याने जे काही व्यक्तींची नावं सांगितलेली आहेत त्यांनाही आपण सूचना केलेली आहे आणि त्यांच्याकडूनही पेनड्राईव्ह हजर करून घेत आहोत। त्याच्यामुळे भविष्यामध्ये क्लिप व्हायरल होण्याची शक्यता नाही आहे, परंतु तरी देखील दुर्दैवाने कोणी त्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल। पालघरच्या डहाणू तालुक्यात 8 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली। 27 सप्टेंबर 2021 रोजी डहाणू तालुक्यातील पूर्व भागातील एका आदिवासी पाड्यावर ही धक्कादायक घटना घडली होती। आरोपीनं चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केली होती। या प्रकरणात पालघर जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयानं आरोपीला दोषी ठरवत मरेपर्यंत फाशीची शिक्षा आणि 50,000 रुपयांचा दंड ठोठावला। कोल्हापूरच्या इचलकरंजीत रील्ससाठी गोळीबार करण्यात आला। या गोळीबारात एक तरुण गंभीर जखमी झाला। कोल्हापूर रोडवरील भागात शशिकांत कांबळे आणि शुभम सूर्यवंशी हे दोघं छऱ्याची बंदूक घेऊन गेले। रील्ससाठी हवेत गोळीबार केला, मात्र अचानक गोळी शशिकांत कांबळे यांच्या कानाखाली आणि मानेजवळ लागली। या घटनेत ते गंभीर जखमी झाले। अहिल्यानगरच्या मुकुंदनगर परिसरात धक्कादायक घटना समोर आली। दर्गा दायरा कब्रस्तानजवळ महापालिकेचा कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी याच्यावर 10 ते 15 जणांनी हल्ला करत जबर मारहाण केल्याची घटना घडली। या हल्ल्यात धीरज परदेशी गंभीर जखमी झाला। त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। रत्नागिरीच्या गुहागरमध्ये 4थीच्या विद्यार्थ्याला अपमानित करून मारहाण करणाऱ्या वर्ग शिक्षिकेचं निलंबन करण्यात आलं। पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाल्यानंतर बालभारती पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या पालकांनी आक्रमक पवित्रा घेतला। यानंतर शाळा प्रशासनानं वर्ग शिक्षिकेच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला। जळगावमधील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या सातपुड्याच्या कुशीतील प्रसिद्ध श्री मनुदेवी माता मंदिरात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली। चोरट्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून मनुदेवी माता आणि रेणुका मातेच्या मूर्तीवरील 1,35,000 रुपयांचे चांदीचे मुकुट आणि छत्र्या या पळवल्या। या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे। शिवसेनेचा गुंड नगरसेवक रमेश म्हात्रेला 5 कार्यकर्त्यांची त्याच्यासह
आधारवाडी कारागृहातून सुटका झाली. रमेश म्हात्रेच्या वकिलांनी कल्याण कोर्टात जेल मेमोसाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती आहे. त्यामुळे सर्व आरोपींची जेलमधून सुटका करण्यात आली. जामीन अटीनुसार रमेश म्हात्रे आजच गोव्याला रवाना होणार असल्याची माहिती आहे. व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी अटकेत असलेले भाजपचे नेते विजय चौधरी यांना प्रकृती अस्वस्थ असल्यानं रात्री उशिरा नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. छाती दुखत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं. त्यांनी टीम गठीत केली की याला बाहेर उपचारासाठी घेऊन जावं आणि PCR असताना कायद्याप्रमाणे PCR असताना आरोपीला असं उपचारासाठी कुठंही बाहेर घेऊन नाही जाता येत कोर्टाच्या आदेशाप्रमाणे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी असं म्हटलं की आम्ही माहितीसाठी आलो. तर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी असं म्हटलं की तुम्ही उद्या तुम्हाला पूर्णपणे आम्ही तुम्हाला माहिती देतो. आणि वरतून आरोपी विजय वसंत चौधरी याला घरी घेऊन जाण्यात आलं होतं. हा काय कारण असल्यामुळे त्याला घरी घेऊन जाण्यात आलं हे माझे प्रश्न आहे. पोलिसांचं काहीच उत्तर नाही भेटत आहे आम्हाला. अन्न औषध प्रशासनानं मुंबईतील आणखी 4 हॉटेलचा परवाना निलंबित केला. मुंबईतील आणखी 4 हॉटेलचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. अस्वच्छता, कीटकांचा वापर आणि आरोग्य नियमांच्या उल्लंघनामुळे ही कारवाई करण्यात आली. यामध्ये दादरमधील इट निनो, अंधेरीतील जयमा काली ढाबा, सांताक्रूजमधील हाऊस ऑफ महाराष्ट्र आणि कुर्ल्यातील साऊथ इंडियन डोसा कॉर्नरचा समावेश आहे. हॉटेलमधील घाण, झुरळं, घरमाशा आणि गंजलेली भांडी आढळल्यानं FDAनं या हॉटेलचा परवाना निलंबित केला. अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईवर उच्च न्यायालयानं आज ताशेरे ओढले. अमेझॉनच्या वेअरहाऊसचा परवाना रद्द करण्याच्या मुद्द्यावरून कोर्टानं FDAला विचारलं. FDAला काय सगळेच व्यवसाय बंद पाडायचे आहेत का? अन्न सुरक्षेची अंमलबजावणी पद्धतशीरपणे करा, धोरण ठोसपणे राबवताना तलवारीनं डास मारू नका, अशा शब्दात कोर्टानं FDAला कानपिचक्या दिल्या. अन्न आणि औषध प्रशासनानं हायकोर्टाच्या कॅन्टीनवरही कारवाई केली. याबाबत आज FDA आयुक्त तुकाराम मुंढेंना मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी मिश्किल उत्तर दिलं. फक्त खाजगी नाही तर सरकारी आस्थापनांचीही तपासणी करा, असं कोर्टानं सुनावणीवेळी म्हटलं होतं. तसंच आमच्या कॅन्टीनचीही तपासणी केली का, असा सवाल विचारला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही तिथे तपासणी केली आणि कोर्टाच्या निर्देशांनुसारच कारवाई केल्याचं तुकाराम मुंढेंनी म्हटलं. हायकोर्टाच्या कॅन्टीनवरती जे इन्स्पेक्शन झालं, इट वॉज ॲज पर द डायरेक्टिव्ज ऑफ द हायकोर्ट ओनली. ही आदल्या दिवशी काही ते हिअरिंग झाली होती. त्या हिअरिंगमध्ये काहीतरी विषय आला होता की तुम्ही फक्त प्रायव्हेटवर करता का, गव्हर्नमेंट इस्टॅब्लिशमेंट, सेमी गव्हर्नमेंट इस्टॅब्लिशमेंट याच्यावर करता. आम्ही सांगितलं आम्ही सगळीकडेच करतो. मग आमची तपासणी आहे का? ते म्हणले नाही आहे, तपासून घ्या. म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन तपासले. एवढंच केलं बाकी. बीडमध्ये अन्न आणि औषध प्रशासनानं खाद्यतेलाचे बेकायदा रिपॅकिंग आणि साठवणूक करणाऱ्या खाद्यतेलाचा साठा जप्त करून मोठी कारवाई केली. वेगवेगळ्या 5 ठिकाणी छापे टाकून केलेल्या कारवाईत तब्बल 1,94,50,000चा मुद्देमाल जप्त केला. यात 1,19,186 किलो खाद्यतेलाचा समावेश असून नागरिकांच्या जीवाशी चाललेला हा धक्कादायक प्रकार FDAनं उघड केला. कोणतीही लॅबोरेटरी त्यांच्याकडे अस्तित्वात नव्हती. कोणताही टेक्निकल पर्सन त्यांनी अपॉइंट केलेला नव्हता. सध्या ठिकाणी अस्वच्छतेच्या वातावरणामध्येच पूर्ण रिपॅकिंग चालू होतं. आणि बाकीच्या ज्या पण गोष्टी आहेत तसं फूड ग्रेड मटेरियलचं जे पॅकेजिंग मटेरियल आहे ते फूड ग्रेड मटेरियल याचं नव्हतं. सध्या ठिकाणी तसेच कामगारांचे मेडिकल सर्टिफिकेट्स नाही आहे. त्याच्यामध्ये पेस्ट काउंटरचा कोणताही रेकॉर्ड उपलब्ध नाही आहे. तर अशा ज्या त्रुटी होत्या त्या अनुषंगे आम्ही तिथे ती जप्ती केलेली आहे. धुळे जिल्ह्यातही अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली. शिरपूरमध्ये अनुदानित प्राथमिक आश्रमशाळेची तपासणी करून उडदाची डाळ, पीठ आणि बेसन पीठ तसंच 3 अन्नाचे नमुने घेण्यात आले. तर धुळे शहरातील मालेगाव रोडवरील रेल्वे क्रॉसिंग जवळ असलेल्या हॉटेल सुपर सम्राटची अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2026 अंतर्गत तपासणी करण्यात आली. यावेळी हॉटेलमध्ये अस्वच्छता, अन्नपदार्थांवर माशांचा प्रादुर्भाव असल्यानं याचं नियमांचं उल्लंघन आढळून आलं. या गंभीर त्रुटींच्या पार्श्वभूमीवर हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
मुंबईच्या अंधेरीतील MIDC रोडवरील पादचारी मार्गावर अनधिकृत टपरे आणि दुकानं थाटले. दुकानं आणि टपऱ्यांमुळे पादचारी मार्ग हरवला. त्यामुळे पादचारी मार्गावरील अनधिकृत टपरे आणि दुकानांवर कधी कारवाई होणार असा सवाल विचारण्यात येतोय. हिंगोलीत नाफेड केंद्र चालकानं शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला. शेतमालाला योग्य दर मिळेल या अपेक्षेनं शेतकऱ्यांनी नाफेड केंद्रावर सोयाबीन आणि हरभरा विकला. मात्र शेतमाल विकूनही पैसे मिळाले नसल्यानं हिंगोलीत शेतकरी अडचणीत सापडले. पैसे मागण्यासाठी शेतकऱ्यांनी केंद्र चालकाकडे धाव घेतली. यावेळी त्यांना धनादेश देण्यात आले. मात्र धनादेशही बाउन्स झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. आमची एक मागणी आहे की नाफेड हे शासनाचं केंद्र आहे. शासनामार्फत आम्हाला सहकार्य मिळायला पाहिजे. DDR ऑफिसमध्ये आम्ही गेलो होतो, तिथे उडवाउडीची उत्तरे आम्हाला मिळाली. तर आज आमची परिस्थिती अशी झालेली आहे की शेतकऱ्याकडे पैसा नाही. हे जर शासनाचेच पैसे असे बुडत असतील तर शेतकरी आता व्याजानं पैसे घेऊन त्यांना शेती करावं लागेल, नाही तर शेतकऱ्यांना फाशी घेण्याची वेळ आलेली आहे. धुळे जिल्ह्यात तब्बल 9,020 शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमुक्तीची रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली. राज्य शासनाच्या या कर्जमुक्ती योजनेबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. शासनानं सोबतच पिकांना हमीभाव देण्याची मागणी केली. यासोबत खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पाऊस लांबणीवर पडल्यास दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर उभरण्याची भीती देखील शेतकऱ्यांनी व्यक्त केली असून शासनानं मदत जाहीर करण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. सातारा जिल्ह्याच्या पूर्वेकडील माण खटाव तालुक्यात अजूनही समाधानकारक पावसाची अपेक्षा आहे. नद्या, छोटे मोठे धरणं, तलाव यामध्ये पाणीसाठा अत्यंत अल्प प्रमाणात शिल्लक आहे. खटाव तालुक्यात येरळवाडी मध्यम प्रकल्पात पाण्याचा 40% साठा आहे. यामधून वडूज आणि बायणी या 2 मोठ्या शहरांसह छोट्या गावांना पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे धरण भरण्यासाठी अजूनही दमदार पावसाची अपेक्षा आहे. गेल्या महिन्यापासून मोठा मुसळधार पाऊस या पश्चिम भागामध्ये सुरू होता. 1 महिना उशिरा का होईना या ठिकाणी धरणांच्या पाणी पातळी समाधानकारक झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र जिल्ह्याच्या पूर्व भागातील मान, खटाव, म्हसवड या तालुक्यातील जी परिस्थिती आहे ते अजून समाधानकारक पावसाची दिसत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. खटाव तालुक्यातील येरळा माध्यम प्रकल्प जो पाण्याचा ही धरण आहे या ठिकाणी 40% पाणीसाठा दिसून येत आहे. हा पाऊण TMCचा हा प्रकल्प असून यामधून खटाव तालुक्यासह वडूज, मायणी या 2 मोठ्या शहरांना आणि त्याचबरोबर इथल्या शेजारच्या परिसरातील गावांना देखील मोठ्या प्रमाणावर यातून पाण्याचा स्रोताचा वापर केला जात होता. मात्र अशीच परिस्थिती या मान खटावमधल्या अनेक जी छोटी मोठी धरणं आहेत, पाझर तलाव आहेत याची पाहायला मिळत आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा कमी असल्यामुळं या ठिकाणचे शेतकरी चिंता व्यक्त करताना देखील पाहायला मिळत आहे. कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, ABP माझा, सातारा. धुळे जिल्ह्यात पावसानं पाठ फिरवली असून सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांची चिंता वाढली. मे महिन्यात, जून आणि जुलै महिन्यात थोड्याफार प्रमाणात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी शेतीची कामं पूर्ण केली होती. मात्र पुन्हा एकदा पावसानं पाठ फिरवल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. धुळे जिल्ह्यामध्ये मागील आठवड्यात झालेल्या दमदार पावसानंतर शेतकऱ्यांच्या आशा मोठ्या प्रमाणावरती पल्लवित झाल्या आणि शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना वेग दिलेला होता. मे महिन्यामध्ये जो पाऊस झालेला होता त्या मे महिन्याच्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरणी जी आहे ती केली होती. मात्र त्यानंतर पावसाने जिल्ह्यात दडी मारल्याने एकंदरीत शेतकऱ्यांच्या ज्या काही चिंता होती ती वाढल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांच्या या सगळ्या याच्यावरती कुठेतरी पाणी फिरेल अशी भीती व्यक्त केली जात असताना नुकताच जो काही पाऊस झाला त्या पावसानंतर शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना मोठ्या प्रमाणात वेग दिला आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा शेतीची कामं जी आहे ती जोरात सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. आपण जर बघितलं तर हे कपाशीचं जे काही पीक आहे ते मोठ्या प्रमाणावरती आणि चांगलंच बहरल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र आता शेतकऱ्यांसमोर हे जे काही पीक आहे हे वाचवण्यासाठी धडपड जी आहे ती होताना पाहायला मिळते आहे. पुढील काही दिवसामध्ये आता पाऊस पुन्हा होतो का आणि शेतकऱ्यांना पुन्हा एकदा जे काही नवसंजीवनी पिकांना आहे ती मिळते का हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे. धनंजय दीक्षित, ABP माझा, धुळे. बीड तालुक्यातील कुक्कडगाव इथे सोलर प्लांटमध्ये STP पंपाच्या सहाय्यानं तणनाशक फवारणी केल्यानं त्याचा फटका परिसरातील 15 ते 20 शेतकऱ्यांच्या पिकांना बसला. कुक्कडगाव इथे गट क्रमांक 173 आणि 174 मध्ये सोलार प्लांट आहे. त्या सोलार प्लांटमध्ये काही दिवसांपूर्वी
त्यांना नाशक फवारण्यात आलं. मात्र फवारणीमुळे परिसरात असलेल्या शेतीवर याचा परिणाम झाला आणि यामध्ये कापूस, तूर, पपई या पिकांचं नुकसान झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला. कलेक्टरला भेट दिली ते आम्ही कलेक्टरला निवेदन दिलंय, तहसीलदार साहेबाला निवेदन दिलंय, तालुका कृषी अधिकाऱ्याला निवेदन दिलंय. त्यांचा पंचनामा त्यांनी 50% पुढं नुकसान झालंय असं तालुका कृषी अधिकारी समिती 5 सदस्य समितीने आम्हाला सर्टिफाय करून दिलंय. आम्ही आज जाऊन त्यांच्यावर गुन्हा नोंद करणार आहेत. असं जर नाही दाद भेटली तर आम्हाला कोर्टात न्यायालयाला न्याय मागण्याचा अधिकार, आम्ही न्याय मागू आणि आमचा लढा लढत राहू. जवळजवळ 20-22 शेतकरी हे नुकसानीत पात्र झालेले आहेत. कारण कापूस चांगला आलेला या फक्त तणनाशकमुळं फार मोठं नुकसान झालं, 100% नुकसान झालेलं आहे. आणि कृषी अधिकाऱ्यांनी याची पाहणी करून पंचनामा केलेला आहे. त्याच्यावर पंचनाम्याच्या सह्या आहेत पंचांच्या. त्याच्यात 100% नुकसान झालेलं आहे. शासनाने याच्याकडं दुर्लक्ष न देता याच्याकडे लक्ष देऊन याची नुकसान भरपाई करून द्यावा हीच मागणी. शेतकरी आपल्या पिकाला लेकरापेक्षा जास्त जगतो आणि एकदा शेतकऱ्याचं नुकसान झालं ते वर्षभराचं नुकसान असतंय. त्यामुळं प्रशासनाने या शेतकऱ्यांना सगळ्याला न्याय द्यावा, अन्यथा आम्हाला कलेक्टर ऑफिस समोर आंदोलन करावं. राज्यात अनेक पर्यटन स्थळांवर वाढणाऱ्या छेडछाडीच्या घटना, हुल्लडबाजी आणि मद्यपान करून पर्यटकांना त्रास देणाऱ्या तरुणांमुळे पर्यटन स्थळांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळमध्ये छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांचा विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळख असलेल्या तोरणमाळमध्ये पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी होते. गर्दीचा फायदा घेऊन हुल्लडबाज तरुणांकडून त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. शनिवारी आणि रविवारी विशेषतः पावसाळ्यामध्ये तोरणमाळ या ठिकाणी गर्दी होत असल्यामुळे त्या ठिकाणचा बंदोबस्त या कालावधीमध्ये वाढवण्यात येईल. त्याचबरोबर तोरणमाळकडे जाणारे जे रस्ते आहेत त्या ठिकाणी दर शनिवार रविवारी नाकाबंदी लावून पर्यटकांच्या गाड्या देखील चेक करण्यात येतील, जेणेकरून वरती दारू पिऊन धिंगाणा घालणे किंवा दारू पिऊन अश्लील टिप्पणी करणे असे प्रकार होणार नाहीत. माळशेत घाटाजवळ एक मुलगा काळू धबधब्यावर सेल्फी काढायला गेला असताना त्याचा पाय घसरला. तरुण खोल दरीच्या दिशेनं वाहून जात होता. अगदी शेवटच्या क्षणी त्याचा हात एका दगडाला लागला आणि तो अडकला. त्यामुळे पर्यटक आणि स्थानिकांनी कपड्यांचा दोर करून या तरुणाला सुरक्षितपणे बाहेर काढलं. मुंबई गोवा महामार्गाच्या आढावा बैठकीत मंत्री आदित्य तटकरे यांनी अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला. महामार्ग आणि सर्व्हिस रोडवरील खड्डे भरायला पेवर ब्लॉकचा वापर करण्याच्या मुद्द्यावर तटकरेंनी संताप व्यक्त केला. मुंबई गोवा महामार्गावर खारपाड्यामध्ये टोल नाका सुरू आहे, तर सुकळी आणि चांडवे येथील टोल काही दिवसात सुरू होईल अशी परिस्थिती आहे. यावरून खासदार सुनील तटकरे यांनी माणगावमध्ये महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. केवळ 40 किलोमीटर अंतरावर 2 टोलनाके उभारण्याच्या मुद्द्यावरून अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरावरून तटकरे संतापले. तुमच्या सोयीसाठी तुम्ही 2 टप्पे केलेत, मग तुम्ही 2 टोल आम्ही कसे मान्य करू असा सवाल करत तटकरे यांनी अधिकाऱ्यांची हजेरी घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या रायगडच्या 1 दिवसाच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यादरम्यान ते मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत. माणगाव, पेण, पनवेलमध्ये पक्ष कार्यालयाचं उद्घाटन राज ठाकरे करणार आहेत. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांकडून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पुण्यातील रस्त्यांवर यंदा कमी खड्डेत असा दावा पुण्याच्या महापौर मंजुषा नागपूर यांनी केला. मात्र महापौरांचा दावा पुणेकरांनी फेटाळला. पुण्यातील अनेक रस्त्यांवर मोठमोठाले खड्डे असल्याचं पुणेकरांनी सांगितलं. निकृष्ट कामं करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याची ग्वाही यानंतर महापौरांनी दिली. बीडच्या परळी धर्मापुरी राष्ट्रीय महामार्गावर सारड गावाजवळ खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय. खड्ड्यांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली. प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. रस्त्यांवरचे खड्डे न बुजवल्यास सारडगाव ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. धुळे शहरातील रस्त्यांची दुरावस्था मोठ्या प्रमाणात झाल्याचं वास्तव एबीपी माझानं काही दिवसांपूर्वी समोर आणलं होतं. शहरातील प्रमुख मार्गांवर मोठमोठे खड्डे पडल्यानं याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत होता. शहराचं विद्रुपीकरण झाल्याचं वृत्त एबीपी माझानं प्रसारित केल्यानंतर महापालिकेनं आता रस्त्यांच्या डागडुजीला सुरुवात केली.